नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास, शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज। शेतकरी बांधवांसाठी आज सकाळपासून आलेल्या महत्त्वपूर्ण आणि झटपट बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी हिताचे काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तसेच बाजारभाव, हवामान अंदाज, कर्जमाफीच्या घडामोडी, नमो किसान योजनेच्या हप्त्याचे अपडेट्स हे सगळं या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आपल्या शेतकरी बंधूंना नक्की शेअर करा। मराठवाड्यात पावसाचा जोर, सोयाबीन, कपाशी, मूग आणि उडदाचे नुकसान। मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे। पावसामुळे सोयाबीन, कपाशी आणि काढणीला आलेले मूग, उडीद या पिकांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे। खानदेशात पपईची आवक निचांकी स्थितीत, प्रति किलोला 20 ते 21 रुपये दर। खानदेशात पपईची आवक निचांकी स्थितीत आहे। पपईस उत्तरेकडे उठाव आहे, परिणामी दरात वाढ झाली आहे। सध्या दर 20 ते 21 रुपये प्रति किलो असा जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे। बांगलादेशात 5 महिन्यानंतर भारतीय कांद्यांची निर्यात, पहिल्या टप्प्यात किरकोळ निर्यात, प्रक्रियेत अद्याप स्पष्टतेचा अभाव। कृषी निर्यात 4 लाख कोटींवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा रोडमॅप सादर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन। कृषी क्षेत्र हे देशाच्या विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। दूध, डाळी आणि ताग उत्पादनात भारत जगात पहिल्या स्थानावर, तर तांदूळ, गहू, कापूस, फळे आणि भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे। देशाची कृषी निर्यात 4 लाख कोटींच्या पुढे गेली आहे। ही बाब देशाच्या जागतिक स्पर्धेतील क्षमतेचे प्रतिबिंब आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा रोडमॅप सादर केला आहे। विकसित भारत रोजगार योजना फसवी घोषणा, राहुल गांधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पीएम विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली। यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे। 1 लाख कोटी रुपयांची योजना हा एक प्रकारचा जुमला सीझन 2 आहे, अशा शब्दात टीकास्त्र सोडले। राज्यात 10,000 हेक्टरवर होणार रब्बी पीक प्रात्यक्षिके, ज्वारीची 3,200 हेक्टरवर होणार पेरणी। भात, बाजरी, हरभरा, मूग, उडदानंतर गहू क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न। रब्बीत ज्वारीचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत। त्याचाच भाग म्हणून यंदाही राज्यात पीक पद्धतीवर आधारित मूग, उडदानंतर ज्वारीच्या पेरणीसाठी 3,200 हेक्टरवर प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत। कोकण विदर्भात जोरदार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे सावधानतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात रोज जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। विदर्भात पावसामुळे हाहाकार, विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशीसह संत्रा बागांना देखील मोठा फटका बसला आहे। चांदूर बाजार तालुक्यात शुक्रवारी पावसाने एकच हाहाकार उडावला। शनिवारी उमरखेड, महागाव, पुसद भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। नांदेड जिल्ह्यात संततधार, 4 मंडळात अतिवृष्टीची नोंद, सरासरी 17 मिलीमीटरची नोंद। नांदेड जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे। गुरुवारी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 27 मंडळात अतिवृष्टी झाली। यानंतर दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी संततधार पाऊस होत आहे। गेल्या 24 तासात 4 मंडळात अतिवृष्टी झाली, तर सरासरी 17 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे। सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन करावे, दत्तकुमार कळसाईत। उत्पादनात 15 ते 75% घट शक्य। या वर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक पिवळी पडलेली दिसून येत आहेत। ही पिवळी पडलेली झाडे म्हणजेच पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली आहेत। या रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75% उत्पादनात घट येऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे।
राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी, पालकमंत्री अतुल सावे. नांदेड येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन. समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. यात प्राधान्याने शेतकरी सामान्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. द्राक्ष शेतीतही AI ला चालना देणार अजित पवार. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. ऊस शेतीत AI तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. ऊस शेतीप्रमाणे द्राक्ष शेतीतही AI तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल याची चर्चा झाली आहे. द्राक्ष शेतीतही या तंत्रज्ञानाला चालना देणार आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे 10,000 हेक्टर क्षेत्र बाधित. सिंदखेड राज्यात चिखलीत पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल. बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या जोरदार पावसाने सिंदखेड राजा, चिखली या तालुक्यांमध्ये सुमारे 10,252 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. यात सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक 7,488 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेडा व चिखली तालुक्यातील पांढरदेव या गावात ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. खानदेशात मोठ्या खंडानंतर पावसाची हजेरी. अनेक भागात जोरदार पाऊस, माती वाहून गेल्याने तसेच शेती खरवडल्याने नुकसान. खानदेशात सुमारे 22 ते 25 दिवसानंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात जोरदार पाऊस झाला. माती वाहून जाणे, शेत खरवडणे असे प्रकारही नदीकाठी नद्यांच्या लगत झाले आहेत. पण पावसाने काहीसा दिलासा देखील मिळालेला आहे. शेती ऊर्जा क्षेत्रात राज्याची भरारी. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन. राज्यातील विविध नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेमुळे महाराष्ट्राने शेती व ऊर्जा क्षेत्रात भरारी घेतली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात केले. पूर्णा झिरोफाटा मार्ग 2 दिवसापासून बंद. मागील 3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तुना नदीस पूर आल्याने 2 दिवसापासून पूर्णा ते झिरोफाटा महामार्ग बंद आहे. माटेगाव येथील थुना नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने काढलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला आहे. परभणी जिल्ह्यात 48 तासात 47 मिलीमीटर पाऊस. परभणी, पूर्णा, पालम तालुक्यांना पावसाने झोडपले. शुक्रवारी 36.2 तर शनिवारी 10.9 मिलीमीटरची नोंद. 48 तासात 47.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गत 2 दिवसात विजांचा कडकडासह मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सोनपेठ, मानवत या तालुक्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 5 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी शिरल्याने खरीप पिकांचे नुकसान. कळमनुरीतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुलजवळील कयाधू नदीला पूर आला आहे. नदी ओसंडून वाहत आहे. परिसरातील शेतीमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. इसापूरचे 9 दरवाजे उघडले. 14,963 क्युसेकने विसर्ग. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे बंद केलेल्या विसर्गाला शनिवारी 16 तारखेला धरणाचे 9 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदी पात्रात 14,963 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे पैनगंगा नदीतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शुक्रवारी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. पूर्णा तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान. ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरविला वरवंटा. पूर्णा तालुक्यातील मुंबर, माहेर, धानोरा काळे, फुलकळस, देऊळगाव, दुधाटे या गावांच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटपर्यंत धो कोसळलेल्या पावसाने दाणादाण उडवली आहे. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी शेताच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांसह पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. श्रावणसरीमुळे वातावरण आल्हाददायक. गंगाखेड तालुक्यात 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. शहरासह तालुक्यात मागील 2 दिवसापासून पावसाने जोर धरला आहे. दिवस रात्र शहरासह परिसरात श्रावणसरी बरसत असल्याने शेतकरी सुखावला असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे. एकूणच पावसामुळे सारे वातावरण आल्हाददायक बनले आहे.
संततधार पावसातच स्वातंत्र्य दिन सोहळा. परभणीत पाणी व चिखलाखाली गेलेल्या रस्त्यामुळे विद्यार्थी चाकरमानी त्रस्त. परभणी शहरासह जिल्ह्यात 3 दिवसापासून दमदार पाऊस होत असून शुक्रवारी स्वातंत्र्य दिनावर पावसाचे सावट होते. शुक्रवारी ऐन ध्वजारोहणावेळीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने कार्यालय गाठण्यासाठी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी ध्वजारोहणाव्यतिरिक्त अन्य सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. गजानन ॲग्रो इंडस्ट्रीजला सर्वोत्कृष्ट उद्योग पुरस्कार. शहरातील तरुण उद्योजकांनी सोबत घेऊन माजी नगराध्यक्ष कैलासवासी वसंतराव खारकर यांच्या प्रेरणेने 19 वर्षापासून सुरू केलेल्या गजानन ॲग्रो इंडस्ट्रीजला यंदा उत्कृष्ट उद्योग म्हणून जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार मिळाला. शुभांशु शुक्ला आज भारतात परतणार. ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या रविवारी भारतात परतणार आहेत. आपले मित्र आणि सहकाऱ्यांना भेटण्यासाठी ते लखनौ येथे कुटुंबियाची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही शुक्ला भेट घेतील असे सूत्रांनी सांगितले. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी होत असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप, तसेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पडताळणीच्या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे.